आज 1 जुलै आहे, डॉक्टर्स डे. त्याबद्दल मी कविता लिहिली आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो. कवितेचं नाव आहे पांढऱ्या कोटाची किंमत. पांढरा कोट शिवताना धागे फक्त कापडाचे नव्हते, त्यात विणली होती आईची स्वप्न, वडिलांचा विश्वास आणि तारुण्याची शांत राख. पुस्तकांच्या पानात अनेक ऋतू निघून गेले, सण गेले, वाढदिवस गेले, घरची माणसं वाट पाहत राहिली आणि आम्ही मात्र कोणाच्या तरी उद्याच्या आशेसाठी आज झटत राहिलो. आमच्या हातात औषधे आहेत, नियती नाही. आमच्या शब्देत सेवा हे चमत्कारांचं वचन नाही. तरीही जीव वाचला तर नशीब, देव आणि प्रार्थना आणि जीव गेला तर फक्त डॉक्टर. इतका स्वस्त असतो का एका डॉक्टरचा न्याय? डॉक्टर ना देव असतात ना दानव. तेही माणूसच असतात. फरक एवढाच, जिथं बाकीचे लोक हार मानतात तिथे ते शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहतात. आज समाजाला सत्यापेक्षा अफवा पडतात, विज्ञानापेक्षा व्हायरल व्हिडिओ पडतात आणि वर्षानुवर्षांच्या शिक्षणापेक्षा 5 मिनिटाचं Google, ChatGPT खरं वाटतं. विश्वास तुटला की औषधे कमी पडतात. डॉक्टर भीतीच्या सावलीत उभा राहिला की फक्त डॉक्टर हरत नाही, हरते प्रत्येक रुग्णाची आशा. म्हणून या डॉक्टर्स डेला फुलांपेक्षा एक वचन द्या. डॉक्टरांवर विश्वास ठेवण्याचं, त्यांच्या सुरक्षिततेसाठी उभं राहण्याचं आणि प्रत्येक पांढऱ्या कोटामागच्या माणसाचा आदर करण्याचं. कारण प्रत्येक पांढऱ्या कोटाच्या आत एक हृदय धडधडत असतं, जे प्रत्येक रुग्णासाठी शेवटच्या क्षणापर्यंत लढत असतं. थँक यू.